हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? आज मी तुम्हा सर्वांबरोबर माझं इव्हेंट दिवशीचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. चला तर मग बघूयात कशी असते घाई गडबड माझ्या इव्हेंटच्या दिवशी. ॲक्च्युली सकाळी उठायला मला थोडासा लेट झाला, कारण आदल्या दिवशी मी लेट झोपलेले. आदल्या दिवशीसुद्धा रात्रीचा माझा इव्हेंट होता. मला झोपायला लेट झाला आणि उठायलाही थोडासा नॉर्मल उशीर झाला आणि झोप तशी पण कमी झालेली. त्यामुळे माझा चेहरा जास्त सुजलेला होता. 2 ते 3 वेळा थंड पाण्यानं चेहरा धुवून देखील चेहऱ्यावरती सूज नॉर्मली होती. मी घड्याळात पाहिले तर 4:45 वाजलेले होते. म्हटलं बापरे! आपल्याला तर सगळी कामं पटपट आवरावी लागणार आहेत. सगळ्यात आधी मी किचनमध्ये गेले, तर किचनमध्ये आदल्या दिवशीची भांडी तशीच होती. माझ्याकडे कोणत्याही कामाला हाऊस हेल्पर नाही आहेत, म्हणजे कोणत्याही मावशी वगैरे नाही आहेत. मी सगळी कामं स्वतः करते. त्यामुळं अशी कामं थोडी पेंडिंग राहतात. माझी भांडी ऑर्गनाईज करायची राहून गेलेली, ती मी ऑर्गनाईज करून घेतली. त्यानंतर मी गरम पाणी करायला ठेवलं, कारण माझी नेहमी दिवसाची सुरुवात ही गरम पाणी पिऊनच होते. ही सवय मला 10 वर्षापासून आहे. कशी लागली माहीत नाही, पण मी जसे पण उठून ब्रश करते, तर सगळ्यात आधी मी गरम पाणी पिते आणि मी एका ठिकाणी बसून जवळपास 2 ते 2.5 ग्लास गरम पाणी पिते. कारण ज्याच्यामुळं पुढचं मला सगळं व्यवस्थित वाटतं. म्हणजे दिवस फ्रेश जातो. आणि कसं होतं, इव्हेंटमध्ये असो किंवा ऑफिसमध्ये असो, पाणी कमी पिलं जातं. मग डिहायड्रेशनमुळं मला ॲसिडिटीचा पण खूप त्रास होतो आणि मायग्रेनचा पण होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग अवॉइड करण्यासाठी मी सकाळच्या वेळेत थोडंसं जास्त पाणी पिते, जेणेकरून नंतर पाणी कमी पिलं तरी ते मॅनेज व्हावं, डिहायड्रेशन होऊ नये. पाणी पिऊन झाल्यानंतर मी गवारी निवडायला घेतली, कारण गवारी निवडून भाजी करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही भाजीचा ऑप्शन नव्हता. म्हणून मी पटपट गवारी निवडून घेतली. गवारी निवडतानाच मी सारखं घड्याळाकडे बघत होते, कारण जसं घड्याळ पुढं जाते माझं टेन्शन वाढत जातं. रेग्युलरच हे रुटीन आहे ॲक्च्युली. मी घड्याळाकडे बघत पटपट कामं करते. गवारी निवडून झाल्यानंतर मी सगळं घर झाडू मारायला घेतलं. किचन, बेडरूम पहिला झाडू मारून घेतलं. त्यानंतर हॉल, घरासमोरील पोर्च हे सगळं मी झाडू मारून स्वच्छ करून घेतलं. रेग्युलर मी झाडू मारून त्यानंतर फरशी पुसून मगच अंघोळीला जाते. पण आज काय मी फरशी पुसणार नव्हते, कारण मला जास्त वेळ झालेला. म्हणून मी झाडू मारून घेतला. झाडू मारूपर्यंत आणि माझ्या गोष्टी आवरेपर्यंत मिस्टरांनी त्यांची अंघोळ, त्यांच्या बाकीच्या गोष्टी आवरून घेतल्या आणि मी झाडू मारून डायरेक्ट अंघोळीला गेले. अंघोळ करून आल्यानंतर आम्ही दोघांनी कॉफी घेतली, कारण मोस्टली आता आम्ही दोघंही चहा अवॉइड करतोय. दोघांना पण ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यामुळे एक गोष्टीची बदल करून घेतोय. माहीत नाही किती दिवस आम्ही कॉफी पिई, पण सध्या तरी पितोय. त्यानंतर मी सगळ्या गोष्टी आवरल्या आणि मी टिफिन बनवायला घेतलं, कारण वेळ झालेला होता ऑलरेडी आणि व्हिडिओ बनवण्याचं पण ही पहिलीच वेळ होती. त्यामुळं खूप जास्त म्हणजे असं ब्लॉग बनवणं, म्हणजे ते कॅमेरा सेट करणं वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टीत पण थोडासा वेळ चाललेला. त्यामुळे माझ्याकडे वेळ खूप कमी होता. मी पटपट चपाती आणि भाजी बनवून घेतली. त्या दोघांनाही टिफिन दिला आणि त्यानंतर मी माझी कामं परत आवरायला घेतली. चिकूची व्हॅन ऑलरेडी 7:40 येते, कारण आणि तिच्या बाकीच्या गोष्टी पण होत्या. ती अजून लहान असल्यामुळे तिला अंघोळ वगैरे सगळं करावं लागतं आणि युनिफॉर्म घालणं असेल किंवा थोडेसे केस लांब आहेत, 2 पोनीज घालणं असणं, हे सगळ्या गोष्टी पण मला कराव्या लागतात. आणि मिस्टर असले की ते थोडेसे हेल्प करतात, पण त्यांनाही आज सकाळी लवकर जायचं होतं. मग मी पटपट सगळं आवरलं. चिकूचं 8 वाजलेले आहेत आणि ते दोघंही गेलेले आहेत. ओवी स्कूलमध्ये गेली आणि तिचे बाबा पण लवकरच बाहेर पडतात, ते पण गेले. आणि मला आता निघायचं आहे. ॲक्च्युली माझा 10:30ला इव्हेंट आहे आणि तिथं पोचायलाच ऑलमोस्ट 1 तास, 1 ते 1.5 तास लागणार आहे. 1 तास आणि ट्रॅफिक असेल तर 1.5 तास. त्यामुळे मला लवकर निघायचं आहे. कमीत कमी 9ला तरी मला सगळं रेडी राहायला पाहिजे. आणि ॲक्च्युली मी छोट्या क्लिप्स घेतलेत. सगळ्या गोष्टी अनप्लॅनड होत्या, त्यामुळं माझ्याकडे एक जुना ट्रायपॉड होता. त्यालाच मी कसं बसं तरी ॲडजस्ट करून घेतलेत. मी नक्कीच याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आज एक गोष्ट समजली, की ब्लॉग शूट करणं अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार म्हणजे करायची इच्छा असेल, तर 1 ते 1.5 तास आधी तरी लवकर उठलं पाहिजे, नाहीतर पॉसिबल नाही आहे. कारण मी सुरुवातीच्या गोष्टी तर व्यवस्थित शूट केल्या, पण एंडिंगला माझी इतकी धावपळ झाली, त्यामुळं मी नंतरच्या गोष्टी शूट नाही करू शकले. आता बघूयात इव्हेंटच्या वेळेस कसं होतं. जर वेळ मॅनेज झाला तर मी नक्कीच शूट करेन. घरातील सगळी कामं आवरून ट्रॅडिशनल थीम आहे म्हणून मी साडीवरती हेअरस्टाईल करायला पार्लरमध्ये गेले. आणि आज माझ्याबरोबर मिस्टर नव्हते, म्हणून त्यांनी गाडी आणि ड्रायव्हर अवेलेबल करून दिलेले. आणि ते ड्रायव्हर दादा आले आणि मला थोडासा पार्लरमध्ये लेट झाला आणि मी घाई गडबडीत स्टोल इतका टाईट बांधला की पूर्ण हेअरस्टाईलची वाट लागली. आणि ते बघा किती चंपू दिसायला लागलं. पण म्हटलं जाऊ दे,
हेअरस्टाईलला आणि दिसण्याला इग्नोर करूयात आणि इव्हेंटवरती फोकस करूयात. आणि मग आम्ही इव्हेंटसाठी निघालो, वेळेत पोचलो. इव्हेंट छान झाला. नेमिंग सेरेमनीचा इव्हेंट होता. मी जास्त काही क्लिप्स तिथं घेऊ शकले नाही, पण थोडेफार जे फोटोग्राफ्स आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप छान वाटतं असं नवीन ठिकाणी जाणं, नवीन नवीन इव्हेंट करणं आणि इव्हेंटनंतर आपलं कौतुक होणं हे खूप चांगलं वाटतं. इव्हेंट झाल्यानंतर आम्ही परत निघालो आणि मी खूप जास्त कंटाळलेली होते, कारण ऑलरेडी झोप झाली नव्हती आणि खूप प्रवास, आदल्या दिवशीचा पण धावपळ होती आणि रस्ता एवढा खराब होता की गाडी पूर्ण धडधड धडधड असं होत होतं. आणि तसंच आम्ही निघालो. येताना जरासं जास्त लेट झाला, कारण ऑलरेडी रस्त्याचं काम सुरू होतं, उसाच्या वगैरे गाड्या होत्या, त्यामुळे पोचायला परत आम्हाला जास्त वेळ झाला. फायनली मी माझं इव्हेंट संपवून घरी आलेली आहे. ॲक्च्युली कुठल्याही इव्हेंटमध्ये जावं हे टार्गेट असते की मी 3 वाजेपर्यंत घरी यावं, कारण 3 वाजता आमची ही गोंडुली येते घरी. 3 वाजता स्कूलमधून ती येते, त्यामुळे 2 वाजले की माझं लक्ष कुठं लागत नाही, की कुठंही असू दे मी पटकन 3 वाजेपर्यंत घरी यावं. आणि आज तर ॲक्युरेट टाईम होतं. माझी गाडी आणि चिकूची व्हॅन एका वेळेस आली, त्यामुळे आम्ही छान हे झालं. आजचा इव्हेंट पण खूप मस्त झाला. मध्ये मध्ये खूप क्लिप्स घेता येत नाहीत, कारण अजून तशी सवय पण नाही आहे. प्लस तेवढं म्हणजे कोणाला आवडतं न आवडतं ब्लॉगमध्ये दाखवायला, त्यामुळे मी नाही लोकेशनच्या शूट घेत ॲक्च्युली जास्त. चला, आजचा इव्हेंट पण खूप छान झाला नेमिंग सेरेमनीचा. आणि परत एकदा नेक्स्ट आता जेव्हा इव्हेंट असेल किंवा बघेन मी, तुम्हाला मला काही शेअर करायचं असेल तर मी नक्की शेअर करेन. तोपर्यंत माझं जर ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. बाय.